5,000 फी असली तरी काय हरकत नाही, पण क्वालिटी आहे कंटेंट मध्ये एवढं बोललो. ओके, मेंटरशिप बॅच मध्ये. ओके ओके. ओके, हा ती घेतले. मॅम माझा SCBCतनं 98 स्कोर आहे. मी अपियर असतो घाबरत नाही. आणि आपल्या माणसाला सध्याला तुम्ही 5,000 मागितले जर असते तर आम्ही दिले असते. पण जे आता अदर असतात त्यांना काय घेणं देणं नसते. गोठल्या गोष्टी कमी जास्त कुठे जरी नाही नाही पैशाला सर, गेले तर ऐका ना. ते करतात. नाही, मी तुमचा हा 1-2 मिनिटासाठी कॉल रेकॉर्ड करते. मला रिव्ह्यू हवाच होता, बरं झालं तुम्ही कॉल केला. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की मॅडम एवढं फीस घेतात आहे, आम्हाला अफोर्डेबल नाहीये. सर माझं एकच म्हणणं आहे, ठीक आहे अफोर्डेबल नाहीये, काही नाहीये, परंतु आम्हाला पण ना सर खूप लोकांना गायडन्स नाही करताना. प्रॅक्टिकली स्पीकिंग एखाद्या मुलाशी नुसतं साधं पर्सनल जरी कॉल झाला ना सर रोजची, तर 15 ते 20 मिनिटं फोनवरती कॉल होतो, तरीही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. आज हा प्रॉब्लेम आत्ताचा नाहीये. आज तुमचे एक छोटे मोठे डाऊट्स असतात, जेव्हा तुमचे प्राधान्यक्रम सुरू होतील तेव्हा 1-to-1 काउन्सिलिंग करायचं आहे. सोबत ते करून सुद्धा नाहीये, डॉक्युमेंट मध्ये जाणं आणि फक्त नुसतं काउन्सिलिंग करून उपयोग नाहीये. आज आपल्याला बघायचंय की कुठल्या संस्थेमध्ये जागा आहे, एखाद्याचं मेरिट कमी आहे तर बाबा त्या संस्थेत पैसे घेतले जातात का, उमेदवाराचं कसं काय आहे. आपण काही ती सेटअप करणार नाहीये, त्याची सेटिंगची आपल्याकडे अजिबात सुद्धा नाहीये. सेटिंगची करायची तर असे माझ्याकडे भरपूर उमेदवार आहेत ज्याची मला ऍड सुद्धा करायची गरज नाहीये. पण ना जो मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या व्यक्तीपर्यंत आपले चांगले कॉन्टॅक्ट आहेत. बाबा ठीक आहे, आपल्याला ओव्हरऑल सगळं माहिती आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण इतके दिवस झालं काम करतोय, आमच्या सोबत काम करणारे लोक तसेच आहेत अगदी शिक्षणाधिकाऱ्यांपासून. म्हणजे याच्यामध्ये 200% मी तुम्हाला या लाईव्ह रेकॉर्डेड मध्ये सांगते की याच्यामध्ये कुठलीही अफराटफर नाहीये की बाबा तुम्ही एवढे पैसे द्या तुमचं आम्ही काम करू. जे बाकीचे लोक करतात त्याच्यामध्ये माझाच त्याला अजिबात सुद्धा म्हणजे काय म्हणतात सपोर्ट नाहीये, माझं ते तत्वात बसत नाही. त्यामुळे पण बरोबर आहे. आणि 100% तुमच्या निवेदनात बी आहे ना मॅडम, तुम्ही आता ते पाठपुरावा करता त्या मेंटरशिपच्या बॅच मध्ये येतं ना सगळ्या त्या तुम्ही जे देता प्रस्ताव त्याच्यात ते तुम्ही जे म्हणता ते लिहिलेलंच असते. ते लोकांना त्यात काय वाटतंय का इथे, म्हणजे बाकीच्यांना वाटतं की मॅडम असं करतात तसं करतात. जे योग्य आहे ते करायला पाहिजे मॅडम. नाही नाही, पण संस्थेचा काळा बाजार हे त्या गोष्टी चुकीच्या आहेत. ते चुकीचे आहेत सर. मी स्वतः 5,500 संस्थांची यादी भुसेंना नेऊन दिलीये. जेव्हा शिक्षण मंत्र्यांना जेव्हा नाशिकला पण दिली, इथं पण दिली, पण प्रत्येक गोष्टी सांगायच्या नसतात. आज त्याच्यावरती कार्यवाही होते, मला त्याच्यामध्ये समाधान आहे सर. उद्याच्याला एखादी संस्था किती पैसे घेते नाही घेते ते मला माहित नाही, पण आज त्या जागा देतात आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आजचा नव्हता सर, ऑक्टोबर महिन्यामध्येच तो निकाल आलेला आहे. पण मला एक माझ्यामध्ये समाधान आहे की बाबा जे आपण करतोय ना त्याला रिझल्ट येतोय. आणि खरंच सांगते, नशीब असेल म्हणा किंवा तुमचं नशीब असेल, काही असेल म्हणा, की खरंच आपण जे करतोय ना सर ते रॅट ट्रॅकवरती करतोय, त्यामुळे कॉन्फिडन्स बरोबर आहे मॅम, तुमचं काही चुकत नाही. बाकीचे किती जरी बोंबले तरी काही सुद्धा फरक पडणार नाही. तुम्ही जे करताय ते योग्य ट्रॅकवर आहे. बाकीच्यांनी किती जरी बोलले असं करू तसं आणि मला करू, असं वाटतं सर आणि आजच्या ते या ऑथेंटिक बॅचसाठी माहिती तुमच्यापाशीच मिळते. बाकीच्यांनी किती जरी काही जरी म्हणले हा सर, कारण मग असं चुकीचं देऊन कोणाला काय करायचंय किंवा मला काय करायचंय, मला सर माझे खूप एवढे सगळी माझी काम आहेत. मी एका ह्याच्या लेक्चरला गेले की नाही, काय म्हणतात गायडन्स लेक्चरला, तरी सर मी 5-5.5 हजार मी स्वतः चार्ज करते गायडन्स लेक्चरचे, फक्त 1.5 तासाचे. आज हा मी प्रवास तुमच्या फक्त पोस्ट 1.5 तासामध्ये पैशामध्ये कम्युनिटी नाही पोस्ट मोजता मध्ये येते. बघितलं ते आहे, पण त्याला ज्याला व्हॅल्यू नसते नाही नाही, मग सर बाकीचे अजून बरेच लोक आहेत मार्केटमध्ये, तेही येतील करतील, परंतु सगळ्यांना माहिती आहे ना, म्हणजे ब्रँड आपण का म्हणतोय, आम्ही कॉन्फिडन्सली म्हणत नाही, पण आम्ही 100% शुअर सांगतोय की जो मुलगा आज जर मेंटरशिपला आलेला आहे तर माझी जबाबदारी आहे बाबा त्याचं पुढे त्यांनी काय करावं, त्याला गायडन्स. कारण सर मी स्वतः जेव्हा डीएड केलं, मी बीएड केलं, माझं नंतर डीएड नाही केलं, माझं एमएड झालं, तेव्हा ना सर मला असं गाईड करणारं कोण नव्हतं. मी गावाला शिकलेली आहे, माझं बारामती माझं गाव आहे, त्याच्यानंतर आज मी मुंबईमध्ये आहे. आज मला जॉबची गरज नाही, आज तुमच्या नशिबाने माझं खूप चांगलं आहे. पण जेव्हा मला गायडन्स हवा होता ना तेव्हा मला भेटला नाही. सर्वात महत्वाची माझी शोकांतिका आहे, त्याच्यामुळे माझं सेटल व्हायला खूप वेळ लागला. आणि हे जेव्हा मला दिसलं कॉलच्या माध्यमातून, जेव्हा आपलं फॉर्म भरत होते, बऱ्याच मुलींचे प्रश्न, उमेदवारांचे प्रश्न त्यांना पोहोचता येत नव्हतं, तेव्हा असं वाटलं नाही यांना स्क्रुटिनाइज करावं. जेव्हा ही बॅच अगदी 199 रुपयाला होती तेव्हा सुद्धा मला म्हणत होती मॅडम फीस कमी करा. जेव्हा ती बॅच 499 ला झाली तेव्हाही म्हणत होती कमी करा. सर आज ही बॅच जरी 5,000 ला झाली तरी सुद्धा मुलं अशीच म्हणतील. मला काय म्हणायचंय, फीस कमी करायचा विषय नाही सर. जर एखाद्याची खरंच जर परिस्थिती असेल ना सर, त्यांना आपण फ्रीमध्ये करू. इतक्या दिवस आयुष्य गेलं फ्रीमध्ये करण्यामध्ये, तुमचं या आशीर्वादातून आम्हाला कुठं ना कुठं भेटतं. पण प्रॉब्लेम असा आहे की माणसांना जेवढं आपण एक बोट दिलं ना, माणसं पूर्ण हात पकडायला तयार करतात. आणि जोपर्यंत तुम्ही फ्री देताय तोपर्यंत माणसांना किंमत राहत नाही. आज मेंटरशिप बॅचला कोणी येईल मला माहित नाही, परंतु जो येईल त्याचा मात्र योग्य गायडन्स करायचं सर. ती माझी स्वतःची जबाबदारी आहे. बरोबर आहे.
त्यामुळे नक्कीच याच्यातून चांगलं काहीतरी आउटकम निघेल असंही आम्ही होप्स ठेवतोय. पाहूयात. त्याच्यामुळे असं नाहीये, मी पाहिलेलं आहे की आजही मुलं कितीही फीज असेल काही असेल, फक्त त्यांना माहितीये की हा एक्झॅक्ट प्लॅटफॉर्म आहे, तिथं आपल्याला योग्यच गायडन्स भेटणार आहे, चुकीचं काहीच भेटणार नाहीये. त्यामुळे सर आनंद याच्यामध्येच आहे. बाकीचे काय पैसे बिसे कमवण्यासाठी सर हजार मार्ग आहेत, ते ऑलरेडी आम्ही कमवतोय. ते आहे ते. तेच येस म्हणलं येस. ते विचारावं म्हणलं टेट 4 बद्दल. तरी अंदाज तुमचा मॅम कधी होईल काय? सर आता टेट 4चं कसं आहे सर, सध्या की आता हा पहिला राऊंड झाला, हम्म. पहिला टप्पा झाला की टेट 4च्या मार्गाला शासन सुद्धा लागतंय. शासनाने आत्ता सध्या हे जे काही कोर्टामध्ये निकाल आलेला आहे, त्यांना आत्ता यावर्षी टेट 4 घ्यायला सांगितलेले आहे खंडपीठानं. पण शासन सध्या घेणार नाहीये. आणि रादर तुम्हाला खरं सांगू का प्रामाणिकपणे, मला असं वाटतं की त्यांनी पहिला टप्पा होईपर्यंत पुढच्या टप्प्याची तयारी करू नये सर. टप्प्याटप्प्यात कार्यक्रम करतात हे लोक आपला. 17च्या भरतीचे अजून उमेदवार वाट पाहत असताना, 22चे पाहत असताना, 25चे पाहत असताना फक्त पैसे कमवावे हा शासनाचा कुठंतरी हेतू दिसतो. ऍट द सेम टाइम की मुलांनाही होप्स आहेत. बाकी सगळ्या भरतीचे दरवाजे सगळे बंद झालेले आहेत. फक्त एकच आहे, ती म्हणजे शिक्षक भरती. जिथं कळायला लागलंय की इथं नाही बाबा, इथं भरती होते आणि होईल सुद्धा, हे सुद्धा मी ठामपणे सांगते. मग हे चालू करत असताना सध्या एक पहिला टप्पा होऊ द्यात सर, त्याच्यानंतर हे अजून क्लिअर होईल. पण ऍट द सेम टाइम दोज वर रिअली अप्लाइंग फॉर द टेट 4, त्यांना मी एकच सांगेल, तुम्ही आता मेंटरशिपच्या माध्यमातून आपल्या जरी प्रोग्रामशी जरी जोडलेले असला तरी सुद्धा सध्या तुम्ही किंवा जोडणार जरी असला तरी ITPS पॅटर्ननुसार सुरू करा अभ्यास. उद्याच्या ह्याच्यामध्ये चेंजेस होतील ते तुम्हाला मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्की सांगणार आहोतच. फक्त अभ्यासाला सुरुवात करा. उद्या गुणवत्तेला पर्याय नाहीये हे आपल्याला कळलेलं आहे, कुठलाही कॅन्डिडेट असू दे. सर मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. ज्यांना थोडासा होप्सच नाहीये की यामध्ये काय होईल, माझं काय होईल, त्यांनी टेट 4च्या अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करा. फक्त दररोजचे 2 तास द्या आणि शेवटी गायडन्स वगैरे म्हणून काही जर कोणाचं काही जॉईन वगैरे कोणाचंही करा. शेवटी तुमचं यश तुमच्या सोबत असतं. आमचे फक्त सोबत तुमच्या सोबत असणार आहे. आई वडील मुलांना जन्म देतात आणि त्यांना साथ देतात, ते त्याच्या आयुष्यासाठी कोणच नसतं. पण ते जे संस्कार करतात त्याच्यानंतर त्यांचं ते पूर्ण कॅरेक्टर घडत असतं. मला असं वाटतं त्या पद्धतीचं आमचं काहीतरी हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि तुमच्या नशिबाने सांगते सर, जेव्हा हा रिझल्ट येईल ना पहिल्या राऊंडचा, तेव्हा यश हे सर्व महाराष्ट्र पाहणार आहे आणि इतिहास घडणार आहे. कारण आम्ही तेच लिहिण्याचा सध्या प्रयत्न करतोय, उद्या घडणार नक्कीच आहे. बरोबर. सर करा तुम्ही प्रयत्न, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. कॉल थोडासा 1-2-3 मिनिटाचा मी रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे. नाही त्याचं काय अडचण नाही. आता ते मी बघतो ना, ते चॅनलवर आहेत ना प्रतिक्रिया वगैरे, मी बघतो ते म्हणजे मी विचारूनच करते सर, मी स्वतः ऍडव्होकेट आहे, काळजी नका करू. मी असं कुठलीही गोष्ट करणार नाही. पण जेव्हा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये कधीही माझी गरज पडली ना, तर पहिल्यांदा मी असेल. अपार्ट फ्रॉम दिस बॅच, अपार्ट फ्रॉम ऑल दिस, 1000 लोकांसाठी करत असताना आपल्या लोकांसाठी काय हरकत. जी वाघीण जरांगे पाटलासोबत जाऊ शकते, तिच्या अविश्वासाचा काही प्रश्न येऊ शकत नाही. नाही सर, ते तर आहेच सर, ते आपलं ते आहे समाजाप्रती दैवतासोबत जे माणूस असतं. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या ह्याच्यामुळे कुणबी प्रमाणपत्रही निघलं, पण ते ओबीसी जास्त असल्यामुळे ECBCतून अप्लाय केलं. हे तुमच्या मार्गदर्शनाखाली. व्हेरी गुड सर. कारण आता सध्या आपण पाहतोय की तुमचे जे वाक्य असतं ना, ते लक्षात ठेवलं मी. मॅम बोलतात एक, पण आपण त्यातनं क्लू घेतला पाहिजे, काय कोणत्या गोष्टी काय सगळं. असे शेवटी सर माझ्यापेक्षा तुम्ही सगळे लोक शिक्षक आहात. आय एम जस्ट, म्हणजे मी फक्त हे तुम्हाला सांगते, पण ऍक्च्युली शिक्षक आहेत माझ्यापेक्षा सगळे हुशार आहेत. फक्त यांना मार्ग हवा, बाकी यांना काही नकोय कुणाला. सगळे ते ऑलरेडी आहेत, एक्सपर्ट आहेत, बट ऍट द सेम टाइम दे नीड डायरेक्शन बस. आणि ती योग्य मिळाल एवढंच आहे. आणि सर बघू सर, प्रयत्न केलेला आहे. पाटलांच्या ऑलरेडी मी मुंबईच्या कोर टीम मध्ये काम करत असताना, एवढं सगळं करत असताना आम्हाला एकच त्या माणसाने दाखवलं, भले तो माणूस जास्त शिकलेला नाहीये, आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कुठलीच शक्ती रोखू शकत नाही, हरवू शकत नाही. आणि कितीही डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तळपणार म्हणजे तळपणार, कारण तुमचं नाणं खणखणीत असायला हवं. सर सगळी माझी हिस्ट्री काढा, घरापासून दारापासून, कुणीही त्या दिवशी बघितले ना आम्ही तुमचा, तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला, तो शेतकऱ्याची मुलगी, ते होतं ना शेतात गेल्यानंतर तुम्ही. ओके, हा सर, म्हणजे शेतकरी सर माथाडी कामगार होते, आता शेती करतात. बहीण लहान आहे, ती CID ऑफिसर आहे पुण्याला. वाल्मिकीकरांचा जो तपास चालू आहे, संतोष भाऊ देशमुख प्रकरण आणि ते ह्यांचं प्रकरण, त्याच्या संदर्भात सर ती की पर्सन आहे. पुणे पाषाण CID ऑफिसर आहे. सख्खी बहीण माझी छोटी. भाऊ आहे, त्याचा हडपसर मध्ये स्वतःचा बिझनेस आहे.
मी स्वतः मुंबईला दादरला राहते, त्यामुळे असं अजिबात सुद्धा नाही की आमची परिस्थिती खूप गरीब आहे त्यामुळे लोकांना नाही नाही म्हणते मी तसं नाही. आणि स्कॅनर फिरवते. तुमच्या भावाने तुम्हाला आयफोन गिफ्ट दिलं, आईला म्हणलं ही मॅडमला सरप्राईज दिले, तेव्हापासून फॉलो करतो मी. हो. बरोबर बरोबर सर, तुम्ही ते पाहिलेलं का इन्स्टाची पोस्ट वगैरे पाहिली हा असेल? हा. नाही इंस्टा हा ते बघितलं त्याच्यानंतर नाही नाही सर, आहे भाऊ वगैरे म्हणजे अगदी काय म्हणतात ते, म्हणजे आमचं आई वडिलांचे संस्कारच असे की बाबा आपण काही करत असताना सोबत घेऊन मोठं व्हायचं, एकट्याने नाही व्हायचं. ते आहे. तेव्हा माझी सुरुवात होती. ते आहे. चालेल सर, थँक्यू सो मच सर. तुम्ही करा सर सुरुवात 4थ्या ट्रेडच्या अभ्यासाला. नवीन अपडेट्स येतील ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू. येस.